हे इथं तर मी तयार व्हायला सुरुवात केली आता. छान मी पिंक कलरचा शर्ट वेअर केला आहे. सो कॅज्युअल टाईप थोडंसं दाखवणार आहे. शर्ट जरी असं तरी हा फॉर्मल नाही असणार आहे. तर मी तर रेडी व्हायला सुरुवात करते. खूप घाई झाली आहे कारण की मूवीचा टाईम पण असणार. मी चॉकलेट्स खात सगळं काम झालं. ऑफकोर्स मी सकाळीपासून उठल्यापासून खूप काही काम केलं तसं काहीच. मी आज नाश्ता माझ्याकडे होता. मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी आहे तर ते दोघं मंदिरात गेले, दगडूशेठ गणपतीला गेलेत ते. आणि मी मग नाश्ता करायचं ठरवलं. इडली वगैरे केली मी आज खूप दिवसांनी. मम्मी म्हटली पप्पांना आवडते मला इडली, तर मी इडली वगैरे केली. आणि गोडासाठी मी शिरा केला. माझी वस्तू गायब झाली. चलो लेट्स स्टार्ट. खूप घाई झाली आहे. आम्ही मूवीचा प्लॅन केला आहे. माझ्या बाबांना तर सुट्टी नाही आहे, ते बाबांना काम आहे. तर आईसोबत आम्ही बाहेर जाणार आहोत सगळ्या बहिणी. तर रेशमी मूवी बघण्याचा प्लॅन तर केला आहे. मी आता एकदम सटल मेकअप करणार आहे. एकदम नॉर्मल, क्लीन अँड क्लिअर. ओव्हर काहीच नसणार त्यात. एकदम मॅट. डोळे लाल झाले आहेत. मी आज टिपिकल मम्मीच्या काळातलं शिकेकाईने आंघोळ केली आहे. सो ते डोळ्यात गेले की ते खूप लाल होतात आईज. डोळे ते झाले म्हणजे ठीक होतीलच म्हणजे थोड्या वेळातच. तोपर्यंत आपण बाकीचा मेकअप करून घेऊया. डोळ्यांचं काही नाही, ते होऊन जातात व्यवस्थित थोड्या वेळात. माझं एक फेवरेट आय शॅडो मी तुम्हाला सांगितलं आहे गाईज. फेवरेट आय शॅडो माझा आहे सिक्रेट या पॅलेटमधला. नावच सिक्रेट आहे मुळातच. ब्रश डोळ्यातनं कंटिन्युअसली पाणी येतं. म्हणून शिकायचं काही साईड इफेक्ट झालं आहे का? पण कधी मला शिकायची साईड इफेक्ट करत नाही. वरती बघू नका, माझे पर्सेस सगळे मी तसेच ठेवले बॅकग्राऊंडमध्ये. चलो चलो मी फक्त लायनर लावूयात आपण. ब्लू लावायचं का? पिंक शर्ट आहे, जाईल का? नको, काय नको करायला. मूड मला चांगला आहे, लिप पण चांगला झाला पाहिजे. त्यासाठी आपण नॉर्मल आपलं ब्लॅक लायनर लावूयात. आणि इथे मी ब्लॅक लायनर लावायला सुरुवात केली. मी एकदा लावलं लायनर, त्यानंतर माझ्या आईच खूप जळजळत होते. त्यानंतर मी सोडून दिला ब्लॉक करणं. आणि त्यानंतर मी डायरेक्ट परत तोंड धुवून फोटोज काढले, परत तयार होऊन. ॲक्च्युली खूप छान छान फोटो येत होते माझे. मलाच माझे फोटोज खूप आवडले. मी ऑब्सेस्ड होते माझ्या फोटोबद्दल. आणि त्यानंतर मी मूवी बघितली. आपला तेरे इश्क में मूवी आला आहे, तो मूवी बघितला. त्यानंतर बाहेर येऊन परत आम्ही थोडंसं खाल्लं पिल्लं, कारण की मम्मीची ॲनिव्हर्सरी होती. मग परत एन्जॉय करून घरी परत आले मी. असा होता माझा डे स्पेंड 1 डिसेंबर.